नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती 2022-23 यांची अंतिम प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तर बघूया या यादीत कोणाचे नाव आहे, काही नाही आणि काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। तर बघा, हे परिपत्रक जे आहे ते पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय इथून प्रसिद्ध झालेले आहे। तर बघा, इथे विषय तुम्ही बघू शकताय, दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती 2022-23 कारागृह शिपाई पदाची अंतिम प्रतीक्षा यादी। तर बघा, आता दक्षिण विभाग कारागृह शिपाई पदाची अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। सदर अंतरिम निवड यादीच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी घेण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरलेले उमेदवारांची निवड ही रद्द करण्यात आलेली आहे। आणि मग तसंच पुढे दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती 2022-23 प्रक्रियेतील कारागृह शिपाई पदाच्या 1097 उमेदवार म्हणजे जवळजवळ 1100 उमेदवारांची प्रतीक्षा यादी घेण्यात आलेली आहे। तर बघा, तुम्ही इथे पुढे बघू शकताय, तसेच दिनांक 10/12/2020 मधील तरतुदीनुसार तसेच प्रस्थापित न्यायतत्वाच्या आधारावर कारागृह शिपाई पदाची 1097 उमेदवारांची अंतरिम प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली असून सदर अंतिम प्रतीक्षा यादी कट ऑफ सह सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर येथे पुढे या मुलांची अंतिम वेटिंग लिस्ट ही जाहीर करण्यात आली। येथे कास्टनुसार कट ऑफ दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय तुमच्या कास्टनुसार किती कट ऑफ गेलेला आहे। जनरल, वुमेन, स्पोर्ट्स, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त, एक्स सर्व्हिसमॅन, पार्ट टाइम होमगार्ड वगैरे यांनी सगळ्यांचा इथे कट ऑफ दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय। पुढे हे जे आहे ते वेटिंगला जे उमेदवारांचे नाव घेतलेलं जी यादी जाहीर झालेली आहे, तर येथे तुम्ही बघू शकताय तुमचं नाव आहे का। तर आता होतं असं की जेव्हा मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर काही मुलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये अपात्र ठरले जातात, म्हणजे त्यांचे काही कागदपत्रामध्ये त्रुटी असतात किंवा काही कारणास्तव ते गैरहजर असतात। नाहीतर कधी कधी असं होतं की मुलांचं दुसऱ्या कुठल्या पोस्टसाठी सिलेक्शन होतं, तर मग ती इकडची पोस्ट ते रद्द करत असतात। तर त्यामुळे पण असे जे उमेदवार आहेत तर ते वगळता मग पुढचे त्यांच्या जागेवर पुढच्या वेटिंग वाल्यांना मुलांना संधी दिली जाते। तर हीच ती वेटिंगची लिस्ट ही जाहीर झालेली आहे। तर या लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का, जेणेकरून पुढच्या उमेदवारांना की त्यांच्या जागेवर पुढच्या उमेदवारांना संधी मिळेल। तर तुमचं नाव याच्यात आहे का तुम्ही बघून घ्यायचं आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करायचं आहे। जर तुम्हाला ही PDF सविस्तरपणे पाहायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली असते, तेथे जाऊन तुम्ही अवश्य बघून घ्या। धन्यवाद।